अगदी इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत आता अजून एक चांगलासा सामना सुरू होतोय, ज्यामध्ये आपण बघू शकतायत मेस्कारवाडी आणि त्यांच्या विपक्षात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये सध्या वारलीपाडा हा संघ, वारलीपाडा संघ देखील फार मोठा संघ आहे आणि समोर मेस्कारवाडी संघ देखील फार मोठा संघ आहे। दोन षटकांचा सामना असेल, जो जिंकेल तो पुढे जाईल, परास्त होईल तो मात्र इथेच थांबेल जरूर। आणि मागचा सामना आपण खरं तर फार चांगल्या रीतीचा बनत असताना पाहिलाय, झालं गेलं विसरून जायचं, आता इथून येणाऱ्या नवीन मॅचच्या दिशेने आपण वळतोय। फलंदाजीसाठी आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि कपिल हे दोन फलंदाज मैदानामध्ये पाठवले जात आहेत वारलीपाडा संघाकडून। आणि समोर जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतात मेस्कारवाडी संघाकडून पहिले षटक टाकण्यासाठी सध्या आपण गोलंदाज कैलास या गोलंदाजाला मात्र नक्कीच समोर बघू शकता ओव्हर द विकेटनं। दोन षटकांचा सामना आहे, म्हणजेच इथे सुरुवातीपासून मात्र धडाडीच्या मोठ्या प्रमाणाचा दाबा या मात्र फलंदाजाच्या बॅटमधून कुटण्याचा प्रयत्न केला जाईल आणि समोर जो संघ गोलंदाजी करेल तो संघ मात्र नक्कीच या सामन्यामध्ये अगदी पाहायला गेलं तर समोरच्या टीमला कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल। आतापर्यंत लाईव्ह व्ह्यूअरचा विचार केला तर अजून देखील 42 प्रेक्षक आपल्या सोबत जोडलेले आहेत, म्हणजे प्रेक्षकांनी चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा खरं तर पाहिलेली आपण बघतोय। आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आज सामना मात्र नक्की सुरू झाला आहे। सामना स्टार्ट होतोय, पहिला चेंडू स्लोवर गतीने खेळण्याचा प्रयत्न, या बॉलला काय घडलंय, चुकी झाली आहे, घाई केली आहे मैदानाच्या आतमध्ये मेस्कारवाडी संघाने। एका सामन्यामध्ये आपण बघू शकतायत इथे सध्या तरी एका महत्वाच्या फलंदाजाला मात्र जीवनदान मिळाला जातो आहे। बॅट्समन खरं तर तिथे आपण पाहतायत कुणाल डेंजर झोन मध्ये होता आणि त्या डेंजर झोन मधून तो आता बाहेर पडलाय, कारण तिथे कॅच जॉब झाली आहे। एक सिंगल या चेंडूवरती मिळतीये, सिंगलने फलंदाजी करत असताना वारलीपाडा संघाचा धावफलक आपण सध्या तरी 1 या आकड्यावरती पाहू शकताय। एक धाव धावफलकावरती आहे, समोर स्ट्राइक रोटेट झाली आहे, स्ट्रायकर एंडला कपिल फलंदाजी करतोय। कुणाल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मला वाटतं स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतोय, आपण बघताय कुणालच्या बॅटमधून इथे एक सिंगल मिळाली जाईल, पुन्हा एकदा स्ट्राइक बदलली जाते स्ट्रायकर एंडला आपण कपिल या फलंदाजाला बघताय। साहिल प्रतिष्ठान चषकाची शेवटची रात्र, महत्वाचा सामना आता काहीच क्षण उरत चालली आहेत, फायनल सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल, एक सेमी फायनल देखील बघायला भेटेलच। ओ आकुडपट्टाचा बॉल त्याच्यावरती मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन कपिलने दाखवलेला आहे, चेंडूला अंधारीचं रात्रीचं आसमान आत्मी खात्री देत असताना आलाय बॅटिंग करणाऱ्या फलंदाज कपिलच्या बॅटमधून षटकार। अगदी आपण पाहतायत जसा झेल सोडला तसा मात्र हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगल्या पद्धतीने दाबा कुटायला सुरुवात करतोय। कैलास मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय आणि कैलास अक्षरशः आता नाराज होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी या मैदानाच्या आतमध्ये वारंवार झेल सोडले आणि त्याच्यानंतर आता मैदानामध्ये फलंदाजी करत असताना इथे सध्या तरी हा फलंदाज मात्र मोठे फटके खेळतोय। कॅच कोणाची सोडली तर इथे कपिलची सोडली आहे आणि कपिल मात्र मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता करतोय, फटका फसला, मिडॉनचा फिल्डर पुन्हा एकदा बॉल मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वारलीपाडा संघाच्या फलंदाजाने केला, तिसरीचा प्रयत्न होतो, डायरेक्ट हिट क्लोज। आता मैदानाच्या आतमध्ये कैलासने मात्र या क्षणी रागाचं चित्र बनवलंय आणि समोर बॅटिंग करत असताना वारलीपाडा संघाला लागलेला आहे। या सामन्यामध्ये पहिला धक्का, फलंदाज बाद झालेला आहे बॅटिंग करत असताना आपण बघतायत सध्या तरी कपिल हा फलंदाज मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। चौथ्या धाब्याचा प्रयत्न त्याने मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती केला आणि त्या कारणास्तव जर बघायला गेलं तर थोडासा धाव घेत असताना अपुरा पडला फलंदाज आणि या चेंडूवरती मात्र आताच्या घडीला कन्वर्ट झालेल्या त्या म्हणजे 3 धाबा मिळत आहेत, 3च्या सहाय्याने धावफलकावरती आपण बघतायत 2च, म्हणजे तिसऱ्या धाब्याला इथे फलंदाज बाद झालाय।
2 धाबा या चेंडूवरती मिळालेल्या दाफलकावरती सध्या तरी आपण पाहतायत 14 धाबा बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये वारलीपाडा संघाच्या मात्र या दाफलकावरती बनल्या गेल्या आहेत. 2 षटकांचा सामना आहे, त्यामुळे नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये मिसकारवाडी संघ गोलंदाजी करत असताना समोरच्या टीमला जितका कमी धावांवरती रोखेल तितका मात्र नक्कीच हा सामना खरतर दुसऱ्या इनिंग मध्ये चांगला बनवू शकेल, तो म्हणजेच मिसकारवाडी टीमला. चला ज्या संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला त्या टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचंय. लगेचच आपण इथे कॅप्टन यायचं. कॅप्टन कैलासचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फलंदाज जर पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीला पण बघू शकतायत बॅटर कुणालला तिथे मैदानाच्या आतमध्ये बीट केलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. आपण पाहतायत भरपूर वळण देणारा हा चेंडू होता जिथे कैलास गोलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना या स्कोरबोर्ड वरती फलंदाजी करणारा वारलीपाडा संघ आता आपण बघाल 14 या आकड्यावरती पोहोचलाय. चला टीम मीटिंग करायचं नाहीये, लगेचच सामना सुरू करा. बोनोली संघाचा कर्णधार आणि वांगणी संघाचा कर्णधार आपण लगेच या. चौदा धावा दाफलकावरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतायत सध्या तरी स्ट्रायकर एंडला आता फलंदाजी करत असताना आकाश फलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सिद्धार्थ हा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे. ऑन साइडला फटका चांगला. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती आता सध्या तरी करत असताना आपण बघाल बॅट्समन आकाशला 2-2 धावा मात्र नक्कीच सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मिळवल्या जात आहेत. बॅटिंग करणाऱ्या वारलीपाडा संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून टार्गेट द्यायचं आणि टार्गेट द्यावं लागेल वारलीपाडा टीमला. जर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने या पर्वामध्ये जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर नक्कीच खेळ करायचा असेल शेवटपर्यंत तर नक्कीच इथून तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. 16 धावा दाफलकावरती आहेत. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना वारलीपाडा टीमला आपण पाहतायत सध्या या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना वेगवान चेंडू अपील करत होते गोलंदाज, पण पिचिंग जी आहे ती थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळतीये. परफेक्ट बॅटरच्या पाठवरती चेंडू जरूर संपर्क करतोय पण स्टिकला पूर्णपणे मिस होणारा चेंडू होता. एक सिंगल या चेंडूवरती लेग बायस मधून सध्या मिळाली जाईल आणि या बाईटच्या स्वरूपामध्ये दाफलकावरती जर पाहिलं गेलं तर सध्या 17 धाब्यांवरती मात्र वारलीपाडा संघाचा दाफलक बनतोय. शॉट ऑफ लेन त्याच्यावरती मैदानाच्या आतमध्ये आता तुटून पडलेला आहे फलंदाज. सध्या कुणालने भरलेला आहे या सामन्यामध्ये अजून मोठा रंग. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धाबा 4. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने दाफलकावरती आता मात्र इथे वारलीपाडा संघ 21 या दाफलकावरती मात्र सध्याच्या घडीला पोहोचलेला आपण पाहतायत. 21 धाबा दाफलकावरती आहेत. साईल प्रतिष्ठित चषक शेवटची रात्र आणि सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाचा सामना पाहताय. वेगवान चेंडू पडल्यानंतर तिथे फलंदाजाच्या अंगाला चेंडू संपर्क करतोय. या बॉलवरती मात्र सध्या एक धाव आपण नक्कीच पूर्ण होत असताना पाहतायत. एक फार इथे महत्वाने मिळवतायत दोन्ही फलंदाज. वारलीपाडा संघाला देखील माहित आहे किंबहुना गोलंदाजी करण्यासाठी देखील मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील आणि इथे त्याच प्रकारे या धावा गोळा केल्या जात आहेत. 22 धावा दाफलकावरती बॅटिंग करत असताना सध्या या सामन्यामध्ये आपण पाहू शकताय बॅटिंग करणाऱ्या वारलीपाडा टीमला पुन्हा एकदा बन्नाट वेग. बॅटच्या आतल्या दिशेला चेंडू थोडासा कनेक्शन लागतोय. विकेट किपर बॉलवरती येत आहेत. या चेंडूवरती पुन्हा एकदा भेटती आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. या षटकाचा विचार केला तर सिद्धार्थ गोलंदाजी करतोय. ज्या सिद्धार्थने खरं तर या स्पेलमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर आपण बघू शकतायत एक्स्ट्रा मधून 2 आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर बॅट मधून 7 म्हणजेच आतापर्यंत या स्पेलमध्ये 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज सिद्धार्थने. वेगवान चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोर मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. फिल्डर आले बॉल पकडून फेकला. दुसरीचा प्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता या क्षणी आपण पाहतायत पंचांनी केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी
आता इथे चेक केलं जाईल. आणि नक्कीच तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो की फलंदाज बाद, विकेट. बॅटर बाज होईल. नक्कीच आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये इथे या सामन्याचा पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झालेला आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वारलीपाडा संघाने दाफल कबड्डी बनवलेल्या आहेत, त्या म्हणजेच 24 धाबा. आणि इथून मात्र आपण पाहतायत दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतायत चेस करत असताना मिसकरवाडी टीमला येणारे 12 चेंडू आणि 25 धाबा. आपण बघू शका इथे ड्रॉ केली जाते. ज्या टीमला बाय मिळेल तो संघ डायरेक्टली या स्पर्धेचा फायनल सामना खेळेल. आणि आपण बघाल ज्या दोन टीमला खरं तर बाय मिळणार नाही त्या दोन संघाच्या माध्यमातून सेमी फायनलचा एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे प्रवेश भेटलेला आहे डायरेक्टली फायनल राऊंड मध्ये, तो म्हणजेच बोनोली संघाला. अभिनंदन देऊया आपण बोनोली टीमला. आणि सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. विजयी संघ त्यांच्या विपक्षात आपण बघाल ओमसाई वागणी या दोन संघामध्ये. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे मिसकारवाडी संघ. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 25 धावेचा पाठला करत असताना आता या सामन्यामध्ये आपण बघाल मेस्कारवाडी संघाला सामना चांगला होईल. कारण मेस्कारवाडी संघ देखील कर्जत तालुक्यामधला एक मोठा संघ म्हणून ओळखला जातो आणि त्यांच्या विपक्षात भिवंडी तालुक्यातील आपण बघतायत आजच्या रात्रीमध्ये ज्या संघाने भल्या भल्या मोठ्या मोठ्या संघांना खरं तर पराभवाच्या छायेत नेऊन पोहोचवले असा संघ वारलीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळत असताना पाहताय. जिंकेल तो मात्र नक्कीच सेमी फायनलच्या मॅच मध्ये पोहोचेल. आणि कोण जिंकेल हा प्रश्न सध्या तरी प्रेक्षकांच्या देखील मनामध्ये जाऊन बसलेला आपण पाहतोय. 12 चेंडू 25 धाबा मैदानाच्या आतमध्ये हे लक्ष आता चेस करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण बघतायत मेस्कारवाडी संघ आणि मेस्कारवाडी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सुदाम आणि संजू हे दोन फलंदाज. ब्रदर स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा खरं तर 5 रात्रींमध्ये आपण अनुभवलेली आहे. आणि जे काही प्रेक्षक वर्ग अजून देखील सुमारे पहाट जरी झाली असेल तरी सुद्धा आनंद घेत आहेत त्यांचा आपण साहिल प्रदर्शन चषकाच्या या शेवटच्या रात्रीमध्ये मात्र करूया हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत. 12 चेंडू मध्ये 25 धाबा. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटर संजू या फलंदाजाला आपण बघतायत आणि नॉन स्ट्रायकर एंडला मात्र फलंदाजी करत असताना सुदाम या फलंदाजाला आणि गोलंदाजी मार्क वरती कपिल सज्ज होतोय. सामना सुरू. पहिला चेंडू ऑन साइडला चेंडू फिरवला जातोय. क्षेत्ररक्षक आली आहेत मैदानाच्या आतमध्ये. बरोबरीत्या बॉल पकडून फेकला जातोय. या चेंडूवरती मात्र सध्या संजूच्या बॅटमधून कन्वर्ट केली जाईल. एक धाव या चेंडूवरती मिळती आहे. संघाचं खातं खुलासा झालंय. मेस्कारवाडी संघ या सामन्यामध्ये मात्र नक्कीच सध्या खेळत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. वेगवान चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आहे. या क्षणी फिल्डर येतोय. बॉल खाली मिडॉनचा थोडीशी चुकी झाली आहे आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये या चुकीचा फायदा घेत असताना बॅटर सुदामच्या बॅटमधून मात्र या चेंडूवरती कन्वर्ट होत आहेत सध्या 2 धाबा. याच पद्धतीने या सामन्याच्या जर पहिल्या इनिंग मध्ये लक्ष केलं तर आपण पाहू शकतायत थेट वारलीपाडा संघाच्या कपिलला देखील जीवनदान मिळाला होता आणि कपिलने या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना परिणामी 2 नाहीतर 3 मोठे फटके खेळले होते. म्हणजे आता सुदामला देखील जीवनदान भेटलाय. त्यामुळे सुदामच्या बॅटमधून काय होईल हे देखील बघायचं आहे. पडल्यानंतर अधिकचा बाउन्स उसळी मिळती आहे. अगदी वाईट बॉल आहे की नाही हे पाहण्यासाठी आता दुसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे स्वतः अंपायर यांनी. तर इथे चेक होत आहे.
आणि नक्कीच या चेंडूवरती अधिकची उसळी आहे, म्हणजेच हा जो निर्णय खरं तर पंच सांगत होते तो निर्णय वाईट बॉलचा येतोय. वाईट चेंडू इथे वापरलाय गोलंदाजाने. त्याच्यानंतर या एकसा दावेडे दाफलकावरती आपण पाहतायत मेस्करवाडी संघाला सध्या 4 या धावसंख्येवरती पोहोचलेलं. 4 धाबा दाफलकावरती. स्ट्रायकरला सुदाम फलंदाजी करतोय. फटका फसला. मिस्टाबिंग आहे. फिल्डर बॉल खाली कपिलने टिपलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि फलंदाजी करत असताना मेस्करवाडी संघाचा सुदाम झाला आता आपल्या गावाच्या कठीण परीक्षेमध्ये फेल. लागतोय पहिला विकेट. बॅटिंग करत असताना मेस्करवाडी संघाला. साहिल प्रतिष्ठान चषक शेवटची रात्र कोण गाजवेल हा देखील प्रश्न आहे आणि अंतिम सामन्यामध्ये खरं तर आपण पाहिला बोनिवली संघाने तर प्रवेश घेतलाय, पण सेमी फायनलच्या सामन्यामध्ये कोण जाईल चाललेली ही धुरंधर लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघण्यास भेटती आहे. यामधून जिंकेल तो मात्र नक्कीच आपण बघू शकता तो ओमसाहेब वांगणी संघाच्या विरोधात सेमी फायनलचा सामना खेळत असताना आपल्याला पाहायला भेटेल. त्यामुळे आता हा सामना मात्र नक्कीच फार रोमांचक होईल यात मात्र काही शंका नाही आहे. कपिलने गोलंदाजी करत असताना काढला या सामन्यामध्ये एक महत्वाचा विकेट. फलंदाज सुदाम बाद झाले. त्याच्या जागेवरती आता फलंदाजीसाठी बॅट्समन सिद्धार्थ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला भेटतो आहे. चांगलाचा सामना, कडक सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी. वेगवान चेंडू पुन्हा एकदा चांगलासा टप्पा वापरतोय गोलंदाज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. कपिलचा येईल डॉट बॉल समोर. आता पुन्हा एकदा प्रेशर बनेल बॅटिंग करणाऱ्या मेस्करवाडी संघावरती, कारण आता बॉल कमी आहेत, धावा जास्ती आहेत. त्यामुळे आता इथून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना धावा घ्याव्या लागतील. वेगवान चेंडू मिस्टामिंग आहे. सिली पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये मौजूद होता. थोडीशी मिसफील जाणवली आहे आणि त्याचाच फायदा आता या चेंडूवरती एका धाब्यासाठी ठरवला जातोय. एक सिंगल भेटली आहे दाफलकावरती. आता बॅटिंग करत असताना मेस्करवाडी संघ 5 या अंकावरती पोहोचली गेली आहे. 5 धावा दाफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करत असताना मेस्करवाडी टीम या क्षणी संजय होता. साकरेला बॅटची टॉप एज आणि त्याच्यानंतर शेडू जातोय आता ब्लास्ट स्क्रीन झोन मध्ये. सीमा पार मिळतील धावा 4 आणि आता इथून मात्र सामना पुन्हा एकदा जातोय शेवटच्या 6 चेंडू मध्ये. मिळाल्या धावा 4. दाफलकावरती वेग बनतोय स्कोरबोर्ड वरती. सध्या तरी आपण पाहता मेस्करवाडी संघ 9 या आकड्यावरती पोहोचलेला आहे आणि सध्या इथून मात्र आपण बघू शकाल येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. येणारे 6 बॉल आणि 6 चेंडू मध्ये 16 धावेचे इक्वेशन आता या सामन्यामध्ये शिल्लक बनलेले आहे. सामना कोण जिंकेल हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये खरं तर रसायला खरं तर नक्कीच या सामन्याने सुरुवात केली आणि वेळ ठरवेल की मैदानाच्या आतमध्ये विजय कोणाला भेटेल. 6 चेंडू 16 धावा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क पडते आपण पाहतायत वारलीपाडा संघाकडून. सूरज हा गोलंदाज मात्र मैदानामध्ये सज्ज होतो आहे. सूरजच्या मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच हा चेंडू हातामध्ये सोपवलेला आहे. समोर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना आपण फलंदाज सिद्धार्थ या फलंदाजाला बघतायत. संजूला जर स्ट्राईक मिळाली तर हा सामना बदलला जाईल आणि सिद्धार्थने देखील आक्रमकता केली तर हा देखील सामना बदलला जाईल. 6 चेंडू 16 धावा सांगून जातील की मैदानाच्या आतमध्ये साई प्रतिष्ठान चषकाची सेमीफायनल कोण खेळेल. खोलबट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला हलकासा ड्राइव्ह केले जाते. क्षेत्ररक्षक आली आहेत. दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अक्षणी क्लोज आणि बहुतेक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅटर नक्कीच सिद्धार्थने मिळवलेल्या आहेत या चेंडूवरती या 2 धावा. दोन्ही फलंदाज चांगल्या कॉलिंग नुसार धावा बटोरतायत. 2 धावा येत आहेत. इथून मात्र आता 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये गरज असेल 14 धावेची. वारलीपाडा के मिस्कारवाडी या 2 गावामध्ये चाललेला हा फार मोठा धुरंधर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतो आहे. पाच चेंडू 14 धावा. स्ट्रायकर एंडला सिद्धार्थ फलंदाजी करतोय. वेग बनवला गोलंदाजाने अडतात समोर. बॅटिंग करत असताना फलंदाजाची दांडी उस्वस्थ. लागतोय विकेट मेस्करवाडी संघाला. फलंदाज बाद.
बाटर इथे बाद झालेल्या मेस्करवाडी संघ आता या सामन्यामध्ये स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये, कारण 11 वरती दुसरा फलंदाज बाद होतोय. नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये कैलास सध्या तरी दाखल झालेला. आता मात्र इथून सध्या पण बघू शकतायत येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 14 धावेची गरज असेल. चार चेंडू 14 धावेची गरज या सामन्यामध्ये सध्या सगळीला आपण पाहतायत. बॅटिंग करत असताना मेस्करवाडी टीमला कंपल्सरी चेस हा निर्णय आहे निश्चित. वेगवान चेंडू बंडाट वेग. सूरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना इथे सूरजचा डॉट बॉल. संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये वाढला. सामना खेळत असताना मेस्करवाडी संघासाठी भिवंडी विभागातील खरं तर भिवंडी तालुक्यातील हा संघ वारलीपाडा संघ आणि सध्या वारलीपाडा संघाने मात्र सध्या सगळीला जर पाहिलं गेलं तर समोर मेस्करवाडी टीमला मात्र थांबवून ठेवलेला आपण बघताय. भेटेल या चेंडूवरती सध्या सगळीला एक धाव आणि इथून मात्र आता येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये आवश्यक 13 धावेची गरज. कंपल्सरी चेज आहे म्हणजेच इथे सध्या तरी आपण बघू शकताय जरी 2 मोठे फटके आले तरी सुद्धा सामना वारलीपाडा संघाच्या साईडनेच राहू शकतोय हे मात्र जरूर. चला ओमसाहेब वांगणी संघ आपण समोर येऊन राहायचंय, कारण हा सामना संपन्न झाल्यानंतर लगेचच आपण आपला सामना खेळवणार आहोत. विजय संघ विपक्षात आपण बघतायत ओमसाहेब वांगणी. या 2 संघामध्ये सेमी फायनल आपल्याला पाहायला भेटेल. इथे स्टाकर एंडला संजू आहे. संजूच्या बॅटमधून ऑन साइडला फटका भिरकावला होता. क्षेत्ररक्षकाला एका टप्प्यावरती चेंडू पकडलाय आणि अखेरीस सेमी फायनलच्या सामन्यामध्ये नाव आता पक्क छापत असताना वारलीपाडा संघाला आपण बघू शकताय. एक चेंडू 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये आता सामना आपण पाहताय अखेरीस जिंकलेला आहे तो म्हणजे सध्या गोलंदाजी करत असताना वारलीपाडा संघाने शेवटला षटकार जरी आला असेल तरी सुद्धा हा सामना जो आपण पाहताय तो सामना 7 धावेने जिंकलाय. गोलंदाजी करत असताना वारलीपाडा टीमने अभिनंदन देऊया वारलीपाडा टीमला आणि हडलक सांगूया आपण इथे सध्या मेस्करवाडी टीमला. आणि लगेचच आपण करणार आहोत सेमीफायनलच्या सामन्या